नमस्कार. हिवाळ्यामध्ये घरामध्ये आवर्जून बनवले जातात ते म्हणजे मेथीचे किंवा डिंकाचे लाडू. पारंपरिक पद्धतीने खरं तर हे लाडू खारीक, खोबरं, मेथी, डिंक आणि काही महत्त्वाचे घटक वापरून बनवले जायचे. पण काळानुसार आपल्या शारीरिक गरजा वाढू लागल्यात, त्याचप्रमाणे आपण आणखीन काही महत्त्वाचे घटक यामध्ये वापरून हे लाडू आणखी कसे पौष्टिक केले जातील यांवर विचार करायला लागलो. सेम पद्धतीने मी आजही हे लाडू बनवलेले आहेत. बरेच जण लाडू कडू होतात म्हणून खात नाही, तर त्यांच्याकरिता एक खास आणि वेगळी पारंपरिक पद्धत वापरली आहे, जी पद्धत माझी आजी नेहमीच वापरायची. तिच्या हातचे लाडू ना अजिबात कडू होत नव्हते, त्यासोबत खमंग आणि मस्त असे खुसखुशीतही असायचे. हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबतही शेअर करते. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात, कारण रेसिपी फारच मोठी आहे. त्याकरिता सर्वांत अगोदर मी या ठिकाणी 250 ग्रॅम सुकं खोबरं जे या पद्धतीने किसून घेतलेलं आहे. खोबरं किसून घेतलं की ते नंतर मिक्सरला दळण्याची गरज पडत नाही. तुम्ही याऐवजी डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता. खोबरं भाजायला तसा तर वेळ फारच कमी लागतो, त्यामुळे आता हे आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत हलकाशा बदामी रंगावर खमंग भाजून घेऊयात, जोपर्यंत याला छान असा कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत. जास्तही डार्क रंग येऊ द्यायचा नाहीये, नाहीतर मग हे लाडू कडसर होतील. तर बघा, काही मिनिटांमध्येच आपलं हे खोबरं छान असं खमंग भाजून झालंय. ते एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात आणि सोबतच एखाद्या कापडाने ही कढई पुसून देखील घेऊयात. आता सेम कढईमध्ये टाकूयात 2 चमचे तूप. तर साधारणतः मी या ठिकाणी 75 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. यातील थोडं थोडं करतच तूप मी वापरणार आहे. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात 50 ग्रॅम मखाणे. यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतंच, पण सोबतच हे खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, यामुळे वजन कमी करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतं. मखाणे छान असे क्रिस्पी होईपर्यंत म्हणजेच कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. तर बघा, हे सुद्धा छान भाजून झालेले आहेत. हे एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात. पुन्हा एकदा सेम कढईमध्ये टाकूयात 1 चमचा तूप. तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स. तर त्यामध्ये मी 20 ग्रॅम बदाम, 20 ग्रॅम काजू आणि 20 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार प्रमाणात कमी जास्त करू शकता. आता हे ड्रायफ्रुट्स देखील आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता ड्रायफ्रुट्स खाणं तर किती पौष्टिक आहे हे तुम्हाला देखील माहीतच आहे. ड्रायफ्रुट्स देखील भाजून झालेत, ते देखील सेम ताटामध्ये काढून घेते. आता घेऊयात पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याचं बी, जे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्याचं काम करतं. सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम देखील असतं. हे बी आपल्याला थोडंसं तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे, हलकंसं फुललं जायला हवं. तर बघा, हे आपलं भाजून झालंय, ते देखील सेम ताटामध्ये काढून घेते. आता भाजूयात जवस. जवस हे एक तेलबी आहे. हे अशा पद्धतीचं थोडंसं गुळगुळीत आणि थोडीशी यावर शाईन असते. हे आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी आणि सोबतच हाडांच्या मजबूतीसाठी खूपच पौष्टिक आहे, त्यामुळे याचं सेवन तुम्ही नक्की करा. जवस देखील आपल्याला सेम पद्धतीने हलकेसे तडतड उडूपर्यंतच भाजून घ्यायचे आहे. जास्तही भाजू नका, नाहीतर याची टेस्ट कडवट येईल. आता भाजणार आहोत मेथी दाणे. तर या ठिकाणी मी 1.5 किलोचे लाडू बनवत आहे. त्याकरिता 50 ग्रॅम मेथी दाणे घेतलेले आहेत. यापेक्षा थोड्याफार प्रमाणात कमी किंवा जास्तही तुम्ही मेथी दाणे घेऊ शकता. आता हे आपण एकदम कमी गॅसवर आणि अगदी हलकेसे भाजून घेऊयात. फक्त यामधील मॉइश्चर रिड्यूस होईल आणि थोडासा कुरकुरीतपणा येऊन हे छान असे मिक्सरला दळले की पीठ तयार होईल इतपतच भाजून घ्यायचे आहे, जास्त भाजायचे नाहीयेत. आता पुन्हा एकदा सेम याच कढईमध्ये टाकूयात 1 चमचा तूप. तूप हलकंसं गरम झालं की भाजून घेऊयात 30 ते 40 ग्रॅम गोडंबी, जी तुम्हाला कोणत्याही ड्रायफ्रूटच्या दुकानात सहजतेने मिळेल. ही खूपच फायदेशीर आहे. यामुळे हृदय, रक्तदाब, श्वसनाचे विकार तसेच मेंदूचे विकार यांच्यावर खूपच फायदेशीर ठरते. ही बाळंतिणीने खाणं खूपच फायदेशीर आहे. सोबतच भाजून घेऊयात 30 ग्रॅम काळे मनुके. यामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण खूपच जास्त असतं, त्यामुळे रक्तवाढीकरिता हे खूपच फायदेशीर आहे. मनुके देखील हलकेसे फुलेपर्यंत भाजून घेऊयात. दोनही साहित्य छान असं भाजून झालेले आहेत. आता हे एका ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात. कढईमध्ये अजूनही थोडंसं तूप शिल्लक आहे. यामध्येच भाजूयात 20 ग्रॅम पांढरे तीळ आणि 50 ग्रॅम अळीव, यालाच हलीम देखील म्हटलं जातं. हे देखील तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानात सहजतेने मिळेल.
तीळ आणि अळीव देखील हाडे मजबूत करण्याचं काम करतं. सोबतच अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हेमोग्लोबिनचं प्रमाण असल्यामुळे रक्तवाढीकरिता देखील फायदेशीर आहे. स्त्रियांनी तर याचं सेवन आवर्जून करावं. हे देखील मी छान असं हलकसं तडतड उडेपर्यंत खमंग भाजून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये लगेच काढून घेऊयात. आता आपण सेम कढाईमध्ये थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तूप टाकूयात, कारण आपल्याला आता तळून घ्यायचा आहे डिंक. तर या ठिकाणी मी 50 ग्रॅम थोडासा छोट्या साईजचा डिंक घेतलेला आहे. डिंक हा थोडासा छोट्या साईजचा असावा. जर मोठा असेल तर तो तुम्ही फोडून घ्या, म्हणजे मग तळताना तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. डिंकामुळे ना आपले लाडू फारच छान क्रंची लागतात. हा फायदेशीर देखील आहे. त्यामुळे याचं देखील प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकाल. डिंक अगदी छान असा फुलला गेला, खमंग असा तळला गेला की त्याच वेळेला तो कढईमधून काढून घ्यायचा आहे. तर बघा, या ठिकाणी आपलं संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं थंड झालेलं आहे. आता हे आपण दळून घेणार आहोत. सर्वात अगोदर मी घेतेय मखाणे. हे आपल्याला छान असे पूड स्वरूपामध्ये दळून घ्यायचे आहेत. तर बघा, इकडे मी या परातीमध्ये तीळ, अळीव आणि सोबतच सुकं खोबरं एका परातीमध्ये काढून घेतलं होतं थंड करण्याकरिता, कारण हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं नव्हतं. तर मखाणे मी जे दळून घेतलेले आहेत ना, ते या परातीमध्ये टाकतीये. आता सेम पद्धतीने दळून घेऊयात डिंक, कारण हा देखील आपल्याला एकदम बारीक स्वरूपात म्हणजेच पूड स्वरूपामध्ये दळून घ्यायचा आहे. तसा तर तुम्ही हा हाताने देखील चुरगळला तर देखील हा एकदम पटकन असा बारीक होतो. तर डिंक देखील दळून घेतलाय, तो देखील मी याच परातीमध्ये काढून घेते. आता मिक्सरला दळून घेऊयात गोडंबी आणि मनुका, कारण याची देखील आपल्याला एकदम बारीक अशी पूड बनवून घ्यायची आहे. हे देखील दळून झाले, ते मी याच परातीमध्ये काढून घेते. आता दळून घेणार आहोत जवस आणि सोबतच भोपळ्याचं बी म्हणजेच पंपकिन सीड. हे आपल्याला अगदी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. त्यामुळे हे दळत असताना मिक्सर चालू बंद करत दळलं तरी देखील चालणार आहे. तर बघा, अशा पद्धतीचं हे थोडंसं जाडसर मी दळून घेतलेलं आहे. हे सुद्धा याच परातीमध्ये काढून घेऊयात. आता दळून घेणार आहोत ड्रायफ्रुट्स. तर हे तुम्ही किसणीने किसून किंवा खलबत्त्यात कुटून देखील घेऊ शकता, कारण हे आपल्याला थोडेसे जाडसरच हवे आहेत. कारण बदाम, काजू लाडू खाताना दातांखाली आले की याची टेस्ट एकदम मस्त अशी नटी किंवा क्रंची लागेल. हे सुद्धा मी दळून घेतलंय, ते सुद्धा याच परातीमध्ये काढून घेते. आता सर्वात शेवटी टाकूयात यामध्ये खारीक पूड. याची रेसिपी आपण कालच आपल्या चॅनलवर बघितलेली आहे. घरच्या घरी मिक्सरवर खारीक न वाळवता किंवा न भाजता ही पूड मी तयार केली. अगदी सहजरित्या ही तयार होते. खूपच कमी कष्ट लागतात. फोडण्याची देखील एकदम वेगळी पद्धत मी सांगितली होती. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही पूड आपल्याला भाजायची नसते, कारण खारीक थोडीशी गोड असते, तर त्यामुळे ती भाजताना जळू देखील शकते. आता संपूर्ण साहित्य घेतल्यानंतर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. सोबतच आपलं खोबरं छान असं कुरकुरीत भाजून घेतलेलं होतं, ते हातानेच थोडंसं चुरगळायचंय, म्हणजे यातील क्रंचीपणा तर राहील, परंतु या खोबऱ्याच्या किसाचे छोटे छोटेसे तुकडे देखील होतील. तर या लाडूंकरिता देखील मी जी खारीक पूड घेतली होती ना, ती 250 ग्रॅमच घेतली होती. जेवढं आपण खोबरं घेतलेलं आहे ना, त्याच प्रमाणामध्ये खारीक पूड घ्यायची आहे. तर हे जे संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर किंवा पूड तयार झाल्यानंतर मी मोजलं होतं, तर 800 ग्रॅम भरलं होतं. तर बघा, संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण जी मेथी भाजून घेतलेली होती ना, ती मिक्सरला दळून घेऊयात. याची आपल्याला एकदम बारीक स्वरूपाची पूड तयार करायची आहे. तर बघा, मेथी भाजलेली असल्यामुळे याची पूड फारच पटकन तयार झाली आहे. आता मी या ठिकाणी घेतलेला आहे 600 ग्रॅम छान असा किसून घेतलेला गूळ. तर आजचे हे लाडू आपण गूळ वापरून बनवत आहोत, कारण गुळाचं सेवन करणं शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. यामुळे एचबी देखील नक्कीच वाढतो. पण लक्षात घ्या, आपल्याला हा गूळ छान असा किसून किंवा बारीक करूनच वापरायचा आहे. आता मी सेम कढई पुन्हा एकदा गॅसवर ठेवली आहे. यामध्ये टाकते शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप. तर या ठिकाणी मी तुपाचा वापर थोडासा कमीच करते, पण जर तुम्हाला आणखी तूप वापरायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. तूप हलकसं गरम झालं की यामध्ये मगाशी जी मेथी पूड तयार करून घेतली ना, ती टाकायची आहे. आता ही आपल्याला छान अशी या तुपामध्ये खमंग भाजून घ्यायची आहे. असं केल्यामुळे यातील कडूपणा संपूर्ण निघून जातो आणि यामध्ये छान असा तुपाचा फ्लेवर येतो. आणि ही पूड तुपामध्ये भाजल्यामुळे छान अशी फुलते. सोबतच ही खूपच पौष्टिकही बनते.
पूड छान अशी खमंग भाजून झाली की थोडीशी फेसाळते, यावरूनच समजायचं ही मस्त अशी भाजून झाली आहे, यापेक्षा जास्त भाजू नका। आता यामध्ये टाकूयात किसून घेतलेला संपूर्ण गूळ। आता हा गूळ आपल्याला छान असा या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे। यावेळेला गॅसची फ्लेम मात्र आठवणीने एकदम कमीच ठेवा, नाहीतर गूळ करपू शकतो आणि तो कडकही बनू शकतो। या ठिकाणी आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाहीये, तर फक्त हा गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। त्यामुळेच मी आवर्जून तुम्हाला सांगितलं होतं गूळ या ठिकाणी किसलेच वापरा, जेणेकरून गूळ पटकन वितळला जाईल आणि तो ओव्हरकुक देखील होणार नाही। तर बघा, काही मिनिटांमध्येच लगेचच आपला संपूर्ण गूळ अगदी छान असा व्यवस्थित वितळला गेलेला आहे। यामध्ये अजिबात गुळाचे खडे राहिलेले नाहीयेत। सोबतच आपण जी अगोदरच मेथी पावडर टाकली होती ना, ती देखील अगदी छान अशी गुळामध्ये भाजली गेल्यामुळे याचा कडूपणा कमी होऊन मस्त असा गोडपणा आलेला आहे। आता लगेचच वेळ वाया घालवायचा नाहीये। हा गरमागरम वितळलेला गूळ लगेचच आपण लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत। यावेळेला मात्र आपल्याला घाई करायची आहे, वेळ अजिबात वाया घालवायचा नाहीये। तर बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी या गुळाच्या मिश्रणामध्ये टाकत आहे। आता हे टाकून झाल्यानंतर पटकन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे गुळाचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं संपूर्ण या खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स होईल। तर बघा, अगदी साधी, सोपी आणि महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीने मी आजची ही खारीक खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। यामधील जर तुम्हाला काही जिन्नस आवडत नसेल, उपलब्ध नसेल, तर ते तुम्ही नाही घेतले तरी देखील चालणार आहे, किंवा थोडेफार फरकाने कमी जास्त प्रमाणात घेतले तरी देखील चालणार आहे। फक्त लक्षात घ्या, हे तयार होणारं जेवढं तुमचं मिश्रण आहे ना, त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला थोड्याशा कमी प्रमाणामध्ये गुळाचा वापर करायचा आहे, म्हणजे मग हे लाडू अगदी परफेक्ट असे गोड तयार होतात। तर बघा, संपूर्ण वितळवलेला गूळ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स केला गेला आहे। आता हे मिश्रण परातीच्या एका साईडला थोडंसं दाबून आपण ठेवून देऊयात, म्हणजे हे लवकर थंड होणार नाही, यामध्ये ओलसरपणा अगदी व्यवस्थित राहील आणि शेवटपर्यंत आपल्याला हे लाडू छान असे बांधता येतील। आता लगेचच लाडू बांधायला घेऊयात। अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला सुरुवातीला थोडासा दोनही हातांचा वापर करून आणि नंतर एकाच हाताने जरी हे लाडू बांधले गेले तरी देखील चालणार आहे। अगदी मस्त असे पटकन हे लाडू वळता येतात, कारण आपण या ठिकाणी गूळ थोडासा वितळून वापरलेला असल्यामुळे मिश्रण अगदी छान असं थोडंसं ओलसर झालेलं असतं। सोबतच यामध्ये आपण भरपूर साऱ्या तेलबियांचा वापर केलेला असल्यामुळे याचं देखील थोडंसं तेल सुटणार आहे आणि अगदी मस्त असे गोल गरगरीत, खुसखुशीत आणि खमंग आपले मेथीचे लाडू या पद्धतीने तयार होणार आहेत। तर बघा, या पद्धतीने आता उरलेले देखील संपूर्णच लाडू मी पटापट बांधून घेते, कारण हे मिश्रण आपल्याला हलकसं कोमट आहे तोपर्यंतच पटापट लाडू वळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन आणि व्यवस्थित असे बांधले जातील। पण जर तुमच्याकडनं हे मिश्रण थोडंसं थंड झालं, लाडू वळता येत नसेल, तर अशा वेळेला हे मिश्रण तुम्ही थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या। मिक्सरच्या उष्णतेमुळे मिश्रण हलकसं ओलसर होईल आणि लाडू आपल्याला पुन्हा एकदा याच पद्धतीने वळता येतील। तर बघा, अशा पद्धतीने मी उरलेल्या संपूर्णच मिश्रणाचे पटापट हे लाडू बांधून घेते। तर बघा, या ठिकाणी माझे मस्त असे गोल गरगरीत मेथीचे लाडू तयार झालेले आहेत। या हिवाळ्यात तुम्ही आवर्जून बनवून बघा, खूपच पौष्टिक आहे। एक जरी लाडू तुम्ही सकाळच्या वेळेला खाल्ला तर दिवसभर तुम्हाला भूकही लागणार नाही, एवढे हे पौष्टिक आहेत। हे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून थोड्याशा हवेशीर ठिकाणी ठेवले तर एक काय 2 ते 3 महिने देखील अजिबात खराब होणार नाही। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।